नमस्कार. महाराष्ट्राची दिवाळी फार काही चांगली नव्हती. दोन कारण ह्याच्या पाठी. दिवाळीच्या दिवशी 5 किसान नागपूर विदर्भमध्ये त्यांनी सुसाईड केला. मराठवाडामध्ये चांगली खबर येत नव्हती, कारण की किसानांनी तिथेही आत्महत्या करायचं चालू करून दिलं. ह्याच्या पाठी एक मोठं कारण हे आहे की 31,000चा जो रिलीफ पॅकेज होता किसानांसाठी तो पोचलाच नाही. दिवाळीच्या पहिले पोचणार होता, पण तो काही पोचलेला नाही. पण किसानांनी काय केलं हे सगळ्यात मोठं आहे. किसानांनी सरकारचा शक्तीपीठ एक्सप्रेसवे जो नागपूर ते गोवा कनेक्ट करायचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यासाठी आंदोलन चालू केलं आहे. आणि इतका हल्ला झाला की आता सरकारला परत तो प्रोजेक्ट, त्याची वाट जी होती, जे टुरिझमसाठी तो केला होता, ज्योतिर्लिंग, तुळजापूर, कोल्हापूर हे सगळं कनेक्ट करणार होते, आता ती वाट बदलायला लागते आहे. ह्याच्या पाठी फार मोठा आंदोलन जूनमध्ये ऑलरेडी झाला होता. किसानांनी म्हटलं होतं की आमची जमीन आम्ही काय देणार नाही. पण आता 31,000 कोटीचा जो पॅकेज होता तो मिळाला नाही म्हणून किसान आणखीनच अपसेट झाले आहेत. आणखीनच त्यांच्यात रोष आहे. त्यांना आता समजून गेलंय की त्यांची जमिनीच्या पाठी सरकार पडली आहे, पण त्यांच्या भल्यासाठी ते काही वोट टाकूनही त्यांना काही उपयोग झालेला नाही आहे. आता ह्याच्यात एक मोठी भूमिका येते आहे मनोज जरांगे पाटील यांची, जे मराठवाडाचे लीडर आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आता किसानांना गोळा करू आणि आंदोलन करू. पॅकेज तर मिळतच नाहीये, पण आम्ही आता आंदोलन करू आणि 31,000 कोटी मिळवूनच राहू. मराठवाडाची आणि विदर्भची परिस्थिती काय फार चांगली नाहीये. सरकारकडे पैसे आहेत, पण सरकारकडे किसानांना द्यायला पैसे नाही आहेत, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. ज्या किसानांशी मी बोलले त्यांनाही काही फार सरकारवरती अपेक्षा ठेवण्यासारखं नाही आहे. तेही फार त्रासदीत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हा प्रोजेक्ट व्हायला देणार नाही. आता ह्याच्यात विचार करण्यासारखं हे आहे की सरकार कसं ह्या प्रोजेक्टला, जे ऑलरेडी आहे ते कसं सरकार पुढे घेऊन जाईल, कारण की शक्तीपीठ प्रोजेक्ट ऑलरेडी नॅशनल हायवेच्या प्रोजेक्टला पॅरलल चाललं आहे. विचार करा आणि आपले कमेंट्स द्या. थँक्यू.